नमस्कार मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत, झणझणीत आणि सगळ्यांना आवडणारा मटार रगडा पॅटीस. हा स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता आणि याची चव तर एकदम अफलातून आणि बाजारात मिळणाऱ्या पॅटीससारखी बाहेर खायला मिळतो तसाच हा रगडा. खुसखुशीत पॅटीस, वरून शेव, दही, चटण्या, वा खूपच मस्त. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पाहुणे आले तर किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी अगदी एकदम परफेक्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मटारचा रगडा, खुसखुशीत पॅटीस आणि स्ट्रीट स्टाईल प्लेटिंग. सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. जर तुम्हाला अशाच सोप्या रेसिपी आवडत असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एकदम चटपटीत मटार रगडा पॅटीस रेसिपीला. तर इथे आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, आलं सगळं छानपैकी भाजून घेतलेले आहे. ते बारीक करून घेतलेले आहे. आता आपण रगड्यासाठी रस्स्याची तयारी करत आहोत. त्यासाठी आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले 1 टेबलस्पून तेलामध्ये फ्राय करायला घातलेले आहेत. त्यात कांदा, लसूण आहे, लाल तिखट आहे, किचन किंग मसाला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तर्रीचे मसाले वापरलेले आहेत. ते छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण तयार केलेली ही कांदा, लसूण, खोबऱ्याची पेस्ट त्यामध्ये घालून छानपैकी फ्राय करणार आहोत. त्यात गरम मसाला पण आपण चवीनुसार घातलेला आहे, हळद आहे, मीठ आहे व हे सगळं मिश्रण छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही पुरेसे तोपर्यंत. आणि आता याच्यात आपण चवीनुसार टमॅटो बारीक कापून घातलेले आहेत व हा मसाला छानपैकी एकजीव होऊन फ्राय झाल्यानंतर त्यात आपण वाफवलेले मटार घालून छानपैकी गरम पाणी सोडून त्याचा रस्सा तयार केलेला आहे. आता आपण पुढे करणार आहोत अर्थातच पॅटीसची तयारी. त्यासाठी आपण 2 स्टिक वापरणार आहोत. पैकी एक आहे की आपण पॅटीस बनवताना त्यात आपण पोहे घालणार आहोत की जेणेकरून आपले पॅटीस खुसखुशीत तयार होतील व ते चवीला पण अतिशय सुंदर आणि कुरकुरीत लागतील. त्या दृष्टीने आपण त्याची तयारी करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की इथे रगड्याचा रस्सा बनवताना आपण हिरवे वाटाणे वापरलेले आहेत. त्यात आपण पांढऱ्या वाटाण्यांचा उपयोग केलेला नाही. अशा रीतीने हे पॅटीस मस्तपैकी तयार झालेले आहेत. 1 बटाट्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 पॅटीस छानपैकी तयार होतात. आता आपण प्लेटिंग बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 1 पॅटीस. त्यावरती आपण मस्तपैकी तयार केलेला मटारचा रस्सा, झणझणीत, खुसखुशीत, चमचमीत तो घातलेला आहे. त्यावरती आपण चवीनुसार दही घालणार आहोत. नंतर कोथिंबीर, हिरव्या मिरचीची आणि पुदिन्याची चटणी घालणार आहोत, म्हणजेच हिरवी चटणी. नंतर चिंच खजूरची चटणी घालणार आहोत. त्यावरती कांदा, टमॅटो, कोथिंबीर, आवडीनुसार शेव घालणार आहोत. अशा रीतीने तयार आहे आपला झटपट मटार रगडा पॅटीस. संध्याकाळच्या छोट्याच्या भुकेसाठी अतिशय उत्तम पर्याय आणि सगळ्यांना आवडणारा शिवाय पोटभरीचा नाश्ता. कसे वाटते रेसिपी नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.